Hello students, I am Mrs. Premal from Rajeshwari Academy. आज आपण क्लास 8 चा NCERT मॅथ्स मधला जो टॉपिक आहे चॅप्टर 2 आहे लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल हा पाहूया. ठीक आहे. आता इथे काय वर्ड आलेला आहे इक्वेशन्स. तर इक्वेशन्स म्हणजे काय ते पहिलं पाहूया. सपोज इथे आपण लिहिलं 2x - y + 1. ठीक आहे. आणि हेच मी इथे लिहितेय 2x - y + 1 = 0. ठीक आहे. इथे हे जे आहे हे आहे एक्सप्रेशन. हे आहे एक्सप्रेशन आणि ज्यावेळेस आपण ह्याची व्हॅल्यू कशाशी तरी इक्वेट करतोय. ठीक आहे. ही केली आहे इट इज इक्वल टू 0. ज्यावेळेस असं इक्वलचं साइन येतंय मीन्स दिस इज ॲन इक्वेशन. ठीक आहे. समजला फरक? हे आहे एक्सप्रेशन आणि हे आहे इक्वेशन. आता त्यामध्ये ह्या 3 गोष्टी आल्या त्यांना आपण म्हणतो टर्म्स. काय टर्म्स? टर्म्स म्हणजे काय कोणकोणते फॅक्टर्स आलेले आहेत त्याच्यामध्ये ते काय आहे 2x अलॉंग विथ साइन घ्यायचे -y आणि थर्ड वन इज 1. ह्या काय आहेत ह्याच्या टर्म्स आहेत ह्या एक्सप्रेशनच्या किंवा ह्या इक्वेशनच्या 2x - 1 आणि 1 ह्या काय आहेत टर्म्स आहेत. जर आपण लिहिलं 2x तर त्यातला हा जो x आहे हा आहे व्हेरिएबल. राईट. व्हेरिएबल मीन्स व्हॉट ज्याची व्हॅल्यू चेंज होते. द व्हॅल्यू व्हॅरीज म्हणजे व्हॅल्यू चेंज होती आहे. इथे अल्फाबेट कोणताही येऊ शकतो फ्रॉम A to Z. A B B Q X Y Z कोणताही येऊ शकतो. तर इथे यांनी घेतलेला आहे x म्हणजे ह्याची व्हॅल्यू चेंज होणारी आहे आणि ह्याच्या समोर हा जो आहे हा 2 आहे हा आहे कोइफिशियंट. हा आहे कोइफिशियंट. ठीक आहे. आणि हा जो शेवटी येतो ही जी टर्म आहे हा काय 1 त्याची व्हॅल्यू चेंज होणार आहे का नाही. ह्याला काय म्हणतात ह्याला म्हणतात कॉन्स्टंट. हा काय आहे कॉन्स्टंट. आलं लक्षात. एक्सप्रेशन इक्वेशन ह्या काय आहे ह्या आहेत टर्म्स. त्याच्यानंतर हे मी सांगितलं हा काय आहे x आहे व्हेरिएबल. व्हेरिएबलच्या समोर जो येतो तो आहे कोइफिशियंट आणि हा 1 2 -5 -8 कोणताही नंबर येऊ दे हा आहे कॉन्स्टंट ज्याची व्हॅल्यू चेंज होत नाही असं. ठीक आहे. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात इक्वेशन कसं सॉल्व्ह करतात. ठीक आहे. इथे मी 4 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. इक्वेशन सॉल्व्ह करणं किंवा ह्याचं सोल्युशन म्हणजे काय की तो जो कोणता व्हेरिएबल आलाय मग x असू दे A असू दे Z असू दे त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू शोधणं म्हणजे इक्वेशन सॉल्व्ह करणं. इथे काय आहे आपल्याकडे फर्स्ट एक्झाम्पल आहे 2x - 3 = 7. त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे x ची व्हॅल्यू काढायची आहे. जी कोणती x ची टर्म आहे ती आपण ठेवणार आहोत लेफ्ट हँड साईडला. इतर सर्व गोष्टी आपण शिफ्ट करणार आहोत राईट हँड साईडला. देअरफॉर इथे देअरफॉर साइन द्यायचं. एका लाईन मध्ये 2 = च्या साइन द्यायच्या नाही. दिस इज 2x = आता हा 7 असा आहे इक्वल टू च्या नंतर आणि हा जो -3 आहे त्याला आपण नेक्स्ट साईडला देणार आहोत. इकडे मायनस आहे इकडे गेल्यावर हा काय होणार आहे +3. ठीक आहे. ज्यावेळेस आपण त्याची साईड चेंज करतोय इक्वल टू च्या नेक्स्ट साईडला घालतोय तर त्याच्या साईन्स बदलतात. जर प्लस असेल तर नेक्स्ट साईडला गेल्यावर तो होणार आहे मायनस असेल तर तो होतो प्लस, मल्टिप्लाय असेल तर तो होतो डिव्हिजन आणि इकडे जर डिव्हिजन असेल तर तिकडे ठिकाणी होतो मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आता इथे हा -3 होता त्यामुळे ह्या साईडला गेल्यावर तो झालेला आहे +3. सो व्हॉट वी गेट 2x = 7 + 3 is 10. Therefore x = आता आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू हवी आहे ना. हा इथे काय आहे हा आहे मल्टिप्लिकेशन मध्ये राईट. सो इकडे ज्यावेळेस आपण त्याला घेऊन जाऊ त्यावेळेस तो होणार आहे डिव्हिजन 10/2. Therefore x ची व्हॅल्यू काय येईल 2 × 5 = 10. The value of x is 5. This is the answer. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल आहे 6x = 12. अगेन आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू शोधायची आहे. इकडे हा 6 काय आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. नेक्स्ट साईडला गेल्यावर तो काय होईल डिव्हिजन मध्ये जाईल. सो x = 12/6. Therefore x is equal to 6 × 1 = 6, 6 ×
नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, t/5 = 10. इथे व्हेरिएबल कोणता आहे, तर t आहे आणि t ची व्हॅल्यू शोधायची आहे. Therefore हा t ऍज इट इज राहील. आपल्याला हा 5 शिफ्ट करायचा आहे नेक्स्ट साइडला. इथे हा सध्या डिव्हिजन मध्ये आहे, तर तो तिकडे गेल्यावर काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार आहे. सो व्हॉट वी गेट, t = 10 × 5. Therefore t = what, 10 5s are 50. ही आहे t ची व्हॅल्यू. नेक्स्ट एक्झाम्पल इज 6 = z+2. ठीक आहे, हा z आहे, हा व्हेरिएबल आहे. आता याची व्हॅल्यू शोधायची आहे. आता z+2 आहे, आपण ह्या 2 ला आता ह्या साईडला शिफ्ट करूया. इथे +2 आहे, ज्यावेळेस साईड शिफ्ट होईल तो काय होईल, -2. सो वी हॅव 6 - 2 = z, राइट. सो व्हॉट वी हॅव, 4 = z, दॅट इज z = 4. राइट, मिळाली आपल्याला z ची व्हॅल्यू. आता आपण असे एक्झाम्पल पाहूया ज्याच्या दोन्ही साईडला, लेफ्ट हँड साईड ऍज वेल एज राईट हँड साईडला व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे, 3x = 2x + 8. ह्या केसमध्ये काय करणार, ज्या ज्या एक्सच्या टर्म्स आहेत त्या आपण लेफ्ट हँड साईडला घेणार, जो कॉन्स्टंट आहे तो राईट हँड साईडला ठेवणार. ठीक आहे, हा 3x ऍज इट इज, 2x आहे, तिकडे घेतल्यावर हा काय होणार आहे, हा आहे +2x. सो इट विल बिकम -2x = हा 8 ऍज इट इज. What we have 3x - 2x, that is x = 8. आहे सिंपल. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची होती. आता हे इक्वेशन आहे. इथे बघा 8x + 4 = 3. ब्रॅकेट मध्ये x - 1 + 7 आहे. पहिला आपण हे ब्रॅकेट सिम्प्लिफाय करणार. ठीक आहे, काय आहे आपल्याकडे 8x + 4 ऍज इट इज ठेवला. 3 ने x ला मल्टिप्लाय करायचंय आणि 3 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं. ब्रॅकेट ओपन करायचंय ना. 3 × x is 3x minus 3 × 1 is 3 plus 7. ठीक है, therefore what we have, 8x plus 4 is equal to हा 3x असाचे असा मायनस प्लस मायनस, राईट. वेगवेगळ्या साईन्स असेल तर आपण काय करतो, मायनस करतो. 7 minus 3 is 4. Sign is always of greater number. हे रूल्स मी इंटिजर्स मध्ये सांगितलेले आहेत. सो हिअर वी गेट +4. ठीक आहे, आता x ची टर्म इकडे घेऊया. हा जो 4 कॉन्स्टंट आहे तो त्या साईडला शिफ्ट करता. व्हॉट वी विल गेट, 8x minus 3x. हा इकडे आला आणि हा 4 त्या साईडला जाणार आहे. ठीक आहे, हा 4 ऍज इट इज. हा इथे +4 आहे, तिकडे गेल्यावर तो होणार आहे -4. बरोबर. What we have, 8x minus 3x is 5x. 5x is equal to 4 minus 4 is 0. Therefore, x equal to काय, हा इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, ज्या साइड चेंज होणार तो जाणार आहे डिव्हिजन. But what we have got, 5x is equal to 0. Therefore, we will get x is equal to 0.5 means x is equal to 0 मिळणार आहे आपल्याला. राईट, ठीक आहे. आता एक वर्ड प्रॉब्लेम पाहूया. The perimeter of a rectangle is 13 centimeter and its width is 3/4 centimeter. Find its length. काय दिलेलं आहे, एक रेक्टँगल आहे. ठीक आहे, एक रेक्टँगल आहे आपल्याकडे, त्याचं पेरिमीटर दिले. पेरिमीटर मीन्स व्हॉट, सम ऑफ ऑल साइड्स. ह्या सर्व साइड्सची जर तुम्ही ऍडिशन केली तर ती आहे पेरिमीटर. पेरिमीटर दिलेलं आहे 13 सेंटीमीटर आहे. त्याची जी विड्थ दिली आहे ही दिली आहे 3/4 आणि त्याची जी लेंथ आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, सो हाऊ विल सॉल्व दिस. लेंथ ऑफ रेक्टँगल बी x सेंटीमीटर. आपल्याला लेंथ शोधायची आहे तर ती आपण x कन्सिडर करूया. ठीक आहे, आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगल व्हॉट वी हॅव, perimeter of rectangle means sum of all sides, or we have the formula, it is 2 into length plus width. बरोबर, 2 times length and 2 times width आहे आपल्याकडे. means what we will have, 2 into what is the length right now, का आहे, x आहे, plus width किती दिलेली आहे आपल्याला, 2 3/4, 2 3/4 and
13 एक इक्वेशन मिळालं आपल्याला आणि आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचंय x ची व्हॅल्यू शोधायची म्हणजेच ती लेंथची व्हॅल्यू आपण शोधतो ओके ते सॉल्व्ह करूया व्हॉट वी हॅव 13 इज इक्वल टू 2 into x प्लस हे कसं सॉल्व्ह करतो आपण 2 3/4 4 2s are 8 plus 3 9 10 11/4 right mixed fraction we get 11/4 ठीक आहे आता हा जो 2 आहे इथे आहे मल्टिप्लिकेशन मध्ये तो ह्या साइडला गेल्यावर जाणार आहे डिव्हिजन मध्ये therefore what we will have 13/2 is equal to x plus 11/4 आपल्याला x ची व्हॅल्यू हवी आहे 11/4 ह्या साइडला शिफ्ट करूया काय मिळेल आपल्याला 13/2 इथे प्लस आहे इकडे आल्यावर हा होईल मायनस 11/4 इज इक्वल टू x आता दोन फ्रॅक्शन मिळाल्या त्यांची करायची आहे सबट्रॅक्शन दोन फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन कधी करू शकतो जोपर्यंत त्यांचा डिनॉमिनेटर सेम जर त्यांचा डिनॉमिनेटर सेम असेल तरच आपण त्यांची सबट्रॅक्शन करू शकतो राइट सो इथे एलसीएम 4च आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 2 ने डिनॉमिनेटरला 2 ने करतो तर न्यूमरेटरला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल सो व्हॉट वी विल गेट 13 2s are 26/4 minus 11/4 is equal to x ठीक आहे so what we get हा 4 as it is 26 minus 11 is equal to x काय मिळणार आहे आपल्याला 26 minus 11 6 minus 1 5 1 minus 1 is sorry 2 minus 1 is 1 so we get x is equal to 15/4 काय मिळालं आपल्याला x is equal to 15/4 so this is the length of the rectangle or जशी width ह्यांनी मिक्स फ्रॅक्शन मध्ये दिली आहे तसं आपण ह्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो कसं 15/4 इथे तुम्ही डिवाइड करू शकता 4 ने 15 ला डिवाइड केलं 4 3s are 12 रिमाइंडर का आहे इथे 3 आहे सो व्हॉट वी विल गेट हा 3 होल इथे येतो रिमाइंडर जो आहे तो न्यूमरेटरला जातो आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज काय मिळालं आपल्याला x ची व्हॅल्यू 3/4 दिस इज द व्हॅल्यू ऑफ x सेंटीमीटर लेंथ किती मिळाली आपल्याला 3/4 बरोबर आहे ठीक आहे आपण फुल चॅप्टर इथे कव्हर केलेला आहे लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल सर्व टाइप्सचे सम आपण घेतलेले आहेत कव्हर केलेले आहेत तरी जर काही डाऊट असेल तुम्हाला